मित्रांनो, प्रथम या ठिकाणी जी मातृभाषा आपली जी आहे मराठी भाषा आणि मराठी भाषा दिनानिमित्त सर्व आमच्या दर्शकांना, महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। आज आपण जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये सवना गावी आपण आलेलो आहोत। विविध पदावर जे अधिकारी लोक, जे विद्यार्थी आहे ते या ठिकाणी जगपटलावरती या ठिकाणी काम करतायत आणि ध्येयपूर्तीसाठी हा जो शिक्षकांचा जो स्टॉप आहे त्याची मेहनत या ठिकाणी खरोखर चांगली या ठिकाणी ठरताना दिसते। आपल्या सोबत सर आहेत, सवना शाळेमधून या ठिकाणी विषय मराठी या ठिकाणी शिकवतायत। काय सांगणार, आज या ठिकाणी मराठी भाषा दिन आहे। माझा मराठीचे बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके। ही जी मराठी भाषा आहे ही अमृताशी सुद्धा पैजा करून जिंकणारी आहे। म्हणून या शाळेनं ज्या ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतलाय तो आम्ही आमच्या मातृभाषेत घेतलाय आणि त्यामुळं आम्हाला इतर शाळांपेक्षा जास्त यश हे निश्चित मिळणार याबाबत एक भाषा शिक्षक म्हणून मी निश्चिंत होतो की आपण इतरांपेक्षा नक्कीच चांगले असणार, कारण आपण आपल्या मातृभाषेचा स्वीकार करून इतरांसोबत आपण लढतोय। या ठिकाणी परीक्षा म्हणजे काय, एक स्पर्धा आहे। स्पर्धेत जिंकायचंय, मातृभाषेतून तयारी करणं हे किती महत्वाचं आहे हे आता समाजानं लक्षात घेतलं पाहिजे। म्हणून आम्ही सगळ्या ज्या परीक्षा आहे या मातृभाषेतून देण्यासाठी, स्पर्धा परीक्षा ज्या आहेत या मातृभाषेतून देत आहोत। आम्ही इतर डॉक्टर होमी बाबा असतील, बालवैज्ञानिक परीक्षा, NMMS परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, या सगळ्या परीक्षा आम्ही मराठीतून घेतोय आणि आज मातृभाषा गौरव दिनी आम्हाला अभिमान आहे आमच्या भाषेचा आणि खरोखर आमच्या लेकरांचा सुद्धा, या विद्यार्थ्यांचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे। सगळ्यात महत्वाचं यशाचं गमक जर असेल तर ते आहे सूचना पालन। ज्या पद्धतीने आम्हाला आमच्या आदरणीय मुख्याध्यापकांनी सूचना दिल्या असतील, वर्ग शिक्षकांनी सूचना दिल्या असतील, त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्व आमच्या टीमनं, म्हणजे जे 6 ते 8 असतील त्यांच्याशिवाय जे आमचे 1 ते 5 जे बंधू भगिनी आहेत आमच्या प्रायमरीचे, त्यांचा सुद्धा तेवढाच सिंहाचा वाटा आजच्या या आमच्या शाळेच्या यशामध्ये आहे। आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या आमच्या मुख्याध्यापकांचं, या वर्गाच्या वर्ग शिक्षकांच्या ज्या सूचना आहे त्यांचं पालन तंतोतंत केलं आणि आम्ही आमच्या विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना ज्या काही सूचना दिल्या त्या त्यांनी फॉलो केल्या आणि त्यांच्या सोबतच आम्हाला जी मदत मिळाली ती गावकऱ्यांची, आमच्या सोबतच पालक असतील किंवा गावातील विविध पदाधिकारी असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांचे असतील किंवा इतर मंडळी, सर्वांनी या मुलांसाठी वाटेल ते काम करण्याची तयारी ठेवली। आता एका विद्यार्थीने आपल्या समोर बोलून दाखवलं की पुढच्या वर्षी आपल्याला महाराष्ट्रातला पहिला क्रमांक जो आहे तो मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। अरे जेव्हा विद्यार्थी असं बोलतील तेव्हा आमचा ऊर हा अभिमानाने भरून आल्याशिवाय राहणार नाही। म्हणजे आम्हाला सुद्धा काम करण्याची ऊर्जा जी आहे ती आमच्या विद्यार्थ्यांपासून मिळत आहे। असं हे दुहेरी, हे एकतर्फी नाही होणार, फक्त शिक्षकाने म्हणून किंवा विद्यार्थ्याने म्हणून नाही चालणार। तर हा जर आकृतीबंध असाच दुहेरी जर चालला तर नक्कीच यश हे आपलंच राहील आणि मला अशी खात्री आहे की या विद्यार्थ्यांनी जे प्रण केलंय की आपल्या गावचा महाराष्ट्रातला पहिला आला पाहिजे ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। सर, या ठिकाणी मराठी भाषेवर जे प्रभुत्व या ठिकाणी निर्माण करण्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे असं काय वाटतंय आपल्याला? मला असं वाटतं की वेळोवेळी ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर करावा आणि आपला जो स्क्रीन टायमिंग आहे तो कमी करून आपण वाचनासाठी वेळ वाढवला पाहिजे, जो माझे विद्यार्थी करतायत। फावल्या वेळामध्ये ते वाचनालयातले पुस्तक वाचतात। बघा, आता हे जे सगळे पुस्तक आहेत एक अगदी खचाखच भरलेलं होतं आणि हे सगळे पुस्तक आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला आवडीनुसार, सोयीनुसार वाटतो। आमच्या आदरणीय डॉक्टर राजेश साळवे सरांनी याकरता जवळपास 1,50,000ची पुस्तकं या गावाच्या लायब्ररीसाठी दिले। ही जी लायब्ररी आहे ही फक्त शाळेची नाही तर ही खुल्या गटासाठी आहे। तर मराठी भाषेचा विकास व्हावा त्याकरता आपल्याला पुस्तकं वाचायचे, त्याच्यावर विचार मंथन करायचे, त्याशिवाय आपली भाषा पुढे जाणार नाही, टिकणार नाही। हा अमूल्य ठेवा जो आहे तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे आणि त्याकरता आपल्याला सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे। मित्रांनो, यातूनच असा एक या ठिकाणी बघावयास मिळतंय की खरोखर मातृभाषेमध्ये जे शिक्षण देण्यासाठी जी राजकीय नेत्यांची काही ओरड आहे ती मातृभाषेतील शिक्षण देणे हे गरजेचं आहे। मातृभाषा म्हणजे मराठी भाषा,
परंतु सर्वांचं या ठिकाणी मत असं व्यक्त होतंय की ही जी त्यांनी दाखवलेली ही जी वाचनालयाची जी पुस्तकं आहे त्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम या शाळेंनी घडवलेला आहे, जेणेकरून वाचाल तर वाचाल ही म्हण या ठिकाणी खोटी ठरत नाही. म्हणून आज आपण सरांसोबत मनसोक्तपणे या ठिकाणी आज मराठी भाषा दिनानिमित्त भाष्य केलेलं आहे.